वेलकम. तर सगळ्यांचं स्वागत आहे या सेशनमध्ये. आजचा आपण इंट्रोडक्टरी सेशन चर्चा करतोय आणि मग उद्याच्या सेशन पासून काय चालू होईल, तो सेशन कोण घेईल याच्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर करेन. राईट. तर त्याच्या आधी आपण अंडरस्टँड करून घेऊया की सध्या मार्केटला काय डिमांड आहे. राईट. तर सगळेजण सध्या तुम्ही शिकता आहात मार्केटमध्ये एका शब्दाची फार बूम चालू आहे, एआय एआय एआय. राईट. सगळ्यांना एआय पाहिजे. राईट. आणि प्रत्येकाला एआय शिकायचं आहे. दॅट डझंट मीन की सगळ्यांनी एआय इंजिनियर व्हायलाच पाहिजे. येस. एआय हे सगळ्यांना माहित पाहिजे. एआय तुम्हाला वापरता आलं पाहिजे. एआय ला तुम्हाला इंटिग्रेट करता आलं पाहिजे प्रोजेक्टमध्ये. राईट. पण नॉट नेसेसरी की तुम्ही सगळं नेहमी एआय चेच प्रोजेक्ट करा. नाही. एआय इज पार्ट ऑफ प्रोजेक्ट. एआय हा एक प्रोजेक्टचा एक छोटासा पार्ट आहे. जसं की तुम्ही युट्यूब वापरताय. राईट. युट्यूबवर गेला. युट्यूबवर काय करतोय आपण, जातोय व्हिडिओ सर्च करतोय, एंटर मारतोय, व्हिडिओ बघायचा बघतो. व्हिडिओ बघताना काय होतंय, राईट साईडला एक पट्टी येते. तिथं आपल्याला नंतरचे नेक्स्ट व्हिडिओ येतात, रिकमेंडेशन येतं ना, कोणता व्हिडिओ तुम्ही नेक्स्ट बघायला पाहिजे किंवा काय. किंवा इंस्टाग्राम ओपन करतो आपण. इंस्टाग्राम मध्ये आपल्याला खूप सारे लोक दिसायला लागतात की तुम्ही याला फॉलो करा, याला फॉलो करा. किंवा रील स्क्रोल करतोय. राईट. रील स्क्रोल व्हालेत. रील स्क्रोल होताना नेक्स्ट रील सजेशन होते. काय आहे? एआय. राईट. अमेझॉनवर गेला, काहीतरी खरेदी करता, त्याच्यामध्ये खाली येतं बघा, ज्या लोकांनी हे प्रोडक्ट परचेस केलं त्यांनी हे पण प्रोडक्ट परचेस केलं आहे म्हणून. कुठून येतं? एआय. पण हा एआय एक भाग झाला. पण याच्यावर सगळ्यात महत्वाचं काय बघा, इंस्टाग्राम जे होतं ते वेब ऍप्लिकेशन आहे ना, किंवा मोबाईल ऍप्लिकेशन आहे. नाही, ते मोबाईल ऍप्लिकेशन आहे. ते मोबाईल ऍप्लिकेशन कोणी तयार केलं? नॉट एआय इंजिनियर. इट इज डेव्हलप्ड बाय डेव्हलपर्स, जे फुल स्टॅक डेव्हलपर्स आहेत किंवा मोबाईल ऍप डेव्हलपर्स आहेत. राईट. त्याच्या पाठीमागं एपीआय रन होतात, ते कोणी डेव्हलप केलेत? डेव्हलपर्सनी रन केलेत. त्याच्या पाठीमागं एआयचं एक मॉडेल लिहिलेलं आहे, जे तुम्हाला नेक्स्ट हेल्प हेल्प करायला मदत करते. कशासाठी? फुल स्टॅक डेव्हलपरला डेटा दाखवण्यासाठी. युट्यूब काय आहे? युट्यूब वेबसाईट ना, किंवा मोबाईल ऍप्लिकेशन आहे, वेबसाईट आहे, मोबाईल ऍप्लिकेशन. त्याच्यावर काय दिसतं ना तुम्हाला? नेक्स्ट 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 गोष्टी दिसायला लागतात. कुठून दिसतात? ऑब्विसली. कोणी डेव्हलप केलंय? फुल स्टॅक डेव्हलपर डेव्हलप केलं. लक्षात येतंय? अजून कोणते? अमेझॉन वेबसाईट आहे, कोणी डेव्हलप केले? फुल स्टॅक डेव्हलपर डेव्हलप केले. जगातली कोणतीही वेबसाईट घ्या आज, त्या वेबसाईट्स, वेब ऍप्लिकेशन कोणी डेव्हलप केलेत रे? ते डेव्हलप केले फुल स्टॅक डेव्हलपर्सनी. लक्षात येते का? फुल स्टॅक डेव्हलपर. मग याचा अर्थ आहे का की ज्याला एआय येतंय त्यांनी फुल स्टॅक शिकायची गरज नाही? नाही. प्रायमरी रोल आहे. प्रायमरी रोल कोणता आहे? फुल स्टॅक डेव्हलपर. आणि जर फुल स्टॅक डेव्हलपरला जर एआय जमा लागलं तर मार्केटमध्ये त्याला खूप डिमांड आहे. माझा फार महत्वाचा मी एक तुमच्यासाठी पॉइंट सांगतोय. सर मला एआय इंजिनियर व्हायचं आहे, मला फुल स्टॅक डेव्हलपर व्हायचं आहे, मला मोबाईल ऍप डेव्हलपर व्हायचं आहे. नाही. त्याच्या आधी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय शिकलं पाहिजे? लॉजिकल थिंकिंग डेव्हलप केलं पाहिजे. लॉजिकल थिंकिंग डेव्हलप केलं पाहिजे. मग फक्त लॉजिकल थिंकिंग करून चालणार आहे का? नाही. तर तुम्हाला ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट पण जमायला पाहिजे. मग तुम्हाला दोन्ही गोष्टी पॅरलली करायला पाहिजे. आज जगातल्या सगळ्यात जादा कंपन्या कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करतात? तर ती टेक्नॉलॉजी आहे जावा टेक्नॉलॉजी. राईट. सो दॅट इज वाय आय हॅव डिसाइडेड, किंवा आपण डिसाईड केलं आहे की आपण जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा एक कोर्स करूया. त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील. राईट. तर एखादा जावा डेव्हलपर व्हायचं असेल, फुल स्टॅक डेव्हलपर, तुम्हाला काय यायला पाहिजे? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ऑब्व्हियसली लॉजिक बिल्डिंग तर यायला पाहिजे, स्वतःचं थिंकिंग करता आलं पाहिजे. हा तर प्रॉमिनंट मुद्दा आहे. पण तुम्हाला आलं पाहिजे कोर जावा. कोर जावा. कोर जावा मध्ये काय काय असतं? तर एखादा बेसिक प्रोग्राम कसा लिहायचा, क्लास म्हणजे काय, ऑब्जेक्ट म्हणजे काय, इनहेरिटन्स म्हणजे काय, पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, डेटा अब्स्ट्रॅक्शन, एनकॅप्सुलेशन वगैरे वगैरे, ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये युजर कडून कसं इनपुट घ्यायचं ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग माहिती पाहिजे. त्याच्यानंतर लूप्स माहिती पाहिजेत. फाईल हँडलिंग माहिती पाहिजे. राईट. तर दिस इज ऑल अबाउट जावा. त्याच्यानंतर तुम्हाला पॅकेज नावाची कन्सेप्ट आहे ती माहित पाहिजे. इन इन इंटरफेस नावाची कन्सेप्ट आहे ती माहित पाहिजे. ऍबस्ट्रॅक्ट क्लास म्हणजे काय हे सगळं माहित पाहिजे. राईट. आणि हे सगळं येतं कुठल्या कन्सेप्टच्या अंडर? कोर जावाच्या कन्सेप्टच्या अंडर. ह्याच्यानंतर तुम्हाला काय आलं पाहिजे? ह्याच्यानंतर तुम्हाला डेटाबेस आला पाहिजे, ज्याला आपण म्हणतोय मायएसक्यूएल डेटाबेस. मायएसक्यूएल, पोस्टग्रेस एसक्यूएल, एमएस एसक्यूएल, ओरॅकल, असे खूप सारे डेटाबेस आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक डेटाबेस कोणताही आला पाहिजे. आपण इथं कन्सिडर करतोय कोणता? मायएसक्यूएल डेटाबेस आला पाहिजे. व्हेरी गुड. मग सर एवढं झाल्यानंतर त्याच्यानंतर फार महत्वाचा मुद्दा आहे, जावातून डेटाबेसला कनेक्टिव्हिटी करता आली पाहिजे. जावा आणि डेटाबेस कनेक्टिव्हिटी, त्याला आपण कोडिंगच्या भाषेमध्ये म्हणतोय किंवा टेक्निकल भाषेमध्ये म्हणतोय जेडीबीसी.
जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी, हे तुम्हाला 3 गोष्टी आल्याच पाहिजेत. ओके. याच्यानंतर तुम्हाला काय आलं पाहिजे? याच्यानंतर तुम्हाला वेब डेव्हलपमेंट करायची आहे जावा वापरून. तर फार पूर्वी जेव्हा पण जावा आली मार्केटमध्ये, इंटरनेट ज्याला मार्केटमध्ये आलं, त्याला लोक काय वापरायचे? JSP वापरायचे, सर्वलेट वापरायचे, वगैरे वगैरे. आणि आता मार्केटला काय मागतात? आता मागतात सगळेजण स्प्रिंग बूट आलं पाहिजे, स्प्रिंग बूट. ओके. स्प्रिंग बूट काय आहे? तर हे एक जावाचं फ्रेमवर्क आहे जे तुम्ही वेब डेव्हलपमेंटसाठी वापरू शकता. ओके, झालं सिम्पल. स्प्रिंग बूट कसं आहे, काय आहे, डिटेलमध्ये आपण पुढे जाऊ त्याच्यामध्ये, राईट. आणि नेक्स्ट काय आलं पाहिजे? स्प्रिंग बूट मधून JDBC वापरून आपण डेटाबेसला कनेक्टिव्हिटी करू शकतोय. पण इंडस्ट्री म्हणते की JDBC वापरण्यापेक्षा काय करा, JDBC रिलेटेड अजून एक फ्रेमवर्क वापरा ज्याच्यामध्ये तुम्हाला क्वेरी लिहायची गरज पडणार नाही. त्यासाठी आपण शिकतोय हायबरनेट. तर हायबरनेट नावाचा आपला फ्रेमवर्क पुढे जाऊन शिकायचं. तेवढं सगळं जमलं की विषय संपला. त्याच्यानंतर मग आपण करणार आहोत रेस्ट एपीआय डेव्हलपमेंट. रेस्ट एपीआय डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर आपण एपीआय डेव्हलप करतोय आणि ते एपीआय आपण फ्रंट एंड मधून कॉल करतो. मग ते मोबाईल ऍप असू शकतं, किंवा ते अँग्युलरचं वेब ऍप्लिकेशन असू शकतं, किंवा ते रिॲक्टचं वेब ऍप्लिकेशन असतं, किंवा तो मोबाईल ऍप सुद्धा असू शकतो. मग तो मोबाईल ऍप कशातून बनवतात? काही लोक रिॲक्ट नेटिव्ह वापरतात, काही लोक प्लेन अँड्रॉइड वापरतात म्हणजे जावा लँग्वेज वापरून किंवा कोटलिन लँग्वेज वापरून, किंवा काही लोक iOS मध्ये डेव्हलपमेंट करतात. iOS साठी ऑब्जेक्टिव्ह सी नावाची लँग्वेज आहे. इट इज डेव्हलप्ड बाय ऍपल इटसेल्फ. किंवा मग स्विफ्ट नावाची लँग्वेज आहे, त्याचा वापर करू शकता तुम्ही iOS साठी. किंवा रिॲक्ट नेटिव्ह, त्याच्यानंतर फ्लटर, आयोनिक, असे काही फ्रेमवर्क्स आहेत, त्यांचा वापर करून तुम्ही फ्रंट एंड डेव्हलप करू शकता. राईट. जर तुम्ही हे बघितला तर हे सगळं आहे, हे पूर्ण येतं बॅक एंड मध्ये. बॅक एंड. मी असं करतो, हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग. तर तुम्हाला काय करायचं? बॅक एंड मध्ये ह्या 2 गोष्टी एवढं शिकायचं आहे. नेक्स्ट नेक्स्ट शिकायचं तुम्हाला फ्रंट एंड. फ्रंट एंड म्हणजे काय? ज्याच्याबरोबर युजर इंटरॅक्ट करतो त्याच्यामध्ये तुम्हाला शिकायचं आहे HTML, जे ऑलरेडी तुम्ही शिकला असाल कदाचित. नेक्स्ट तुम्हाला शिकायचं आहे CSS. ओके. त्याच्यानंतर मग तुम्हाला शिकायचं आहे बुटस्ट्रॅप. त्याच्यानंतर तुम्हाला शिकायचं आहे जावा स्क्रिप्ट नावाची लँग्वेज. आणि ह्याच्यानंतर मग तुम्हाला शिकायचं आहे रिॲक्ट. रिॲक्ट किंवा रिॲक्ट जेएस. राईट. बॅक एंड, फ्रंट एंड. मग एवढं झालं का? येस, सफिशियंट आहे. एवढं जर शिकला तुम्ही तर तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपर कन्सिडर केलं जातं. बॅकएंड मध्ये जावा, डेटाबेस मध्ये MySQL, जावा MySQL कनेक्टिव्हिटीसाठी JDBC. त्याच्यानंतर मग आपण स्प्रिंग बूट नावाचं फ्रेमवर्क शिकणार आहोत. त्याच्यानंतर मग आपण हायबरनेट शिकू शकतोय. त्याच्यानंतर मग आपण ह्या दोघांचा वापर करून एपीआय डेव्हलपमेंट शिकणार आहोत, त्याला रेस्ट एपीआय म्हणतात. ओके. त्याच्यानंतर मग आपण फ्रंट एंड मध्ये काम करणार आहोत. फ्रंट एंड मध्ये आपल्याला HTML, CSS, बुटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट आणि मग रिॲक्ट जेएस शिकायचं. रिॲक्ट जेएस काय आहे? ही एक लायब्ररी आहे. तर आपण फ्रेमवर्क सुद्धा म्हणू शकतोय, पण इंडस्ट्रीमध्ये त्याला लायब्ररी म्हणतात. कोणी डेव्हलप केलेलं आहे? तर फेसबुक नावाची जी कंपनी आहे, किंवा मेटा नावाची जी कंपनी आहे. फेसबुकचं नाव आता मेटा झालेलं आहे. ज्याची ओनरशिप, ज्यांचे प्रोडक्ट्स आहेत, व्हॉट्सअप हे त्यांचंच प्रोडक्ट आहे, इंस्टाग्राम त्यांचंच आहे, फेसबुक पण त्यांचं आहे. हे तिन्ही सोशल मीडिया नेटवर्क कोणाचे आहेत? मेटा कंपनीचेच आहेत. आणि त्यांच्याच कंपनीनं हा रिॲक्ट जेएस नावाची एक लायब्ररी डेव्हलप केली, त्याचा वापर करून आपण फ्रंट एंड ऍप्लिकेशन डेव्हलप करू. राईट. मग एवढं झालं का? नाही. आता आपल्याला तर फार महत्वाची गोष्ट शिकायची आहे, दॅट इज एआय. एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. मग सर ह्याच्यामध्ये काय आहे? तर सध्या इंडस्ट्रीला काय पाहिजे बघा. सध्याच्या इंडस्ट्रीला अपेक्षित आहे की तुम्हाला एआय काय आहे ते कळालं पाहिजे. त्याच्यामध्ये सध्या सगळ्यात जास्त काम चालतं ते LLM मध्ये चालतं. LLM म्हणजे काय? लार्ज लँग्वेज मॉडेल. राईट. मग LLM चा वापर करून काय बनवतात लोक सध्या? जनरेटिव्ह एआय ऍप्लिकेशन डेव्हलप करतात. जनरेटिव्ह एआय ऍप्लिकेशन. राईट. जनरेटिव्ह एआय ऍप्स. मग तुम्हाला काय करायचं आहे? हे जे काय एआय मध्ये LLM मॉडेल्स आहेत, जनरेटिव्ह एआय ऍप्स आहेत, यांना तुम्हाला कॉल करता आलं पाहिजे किंवा इंटिग्रेट करता आलं पाहिजे. कशामध्ये रे? ह्या बॅकएंड मध्ये किंवा ह्या फ्रंट एंड मध्ये, ऍज पर नीड. तर हे आपल्याला शिकायचं आहे. जर तुम्ही एवढं शिकून मार्केटला बाहेर पडला की यू आर गोइंग टू गेट जॉब 100%.
100%. पण ह्यासाठी तुम्हाला एक्सपर्टी आली पाहिजे. फक्त शिकलोय आणि इंटरव्ह्यूला विचारलं गेलं आणि आन्सर देता येत नाही, नॉट अलाउड. तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या रक्तामध्ये उतरली पाहिजे असं मी म्हणतोय, राईट? तर तुम्हाला हे सगळं शिकलं पाहिजे. सर हे सोडून फार महत्वाची गोष्ट आहे, ज्याला आपण म्हणतोय क्लाउड. तर तुम्हाला हे क्लाउड शिकता आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये तुम्ही AWS क्लाउड, GCP क्लाउड किंवा आणि कुणाचं क्लाउड आहे, मायक्रोसॉफ्टचं अझुरे नावाचं क्लाउड आहे. त्या तिन्ही पैकी एक क्लाउड तुम्हाला जमलं पाहिजे, राईट? किंवा याच्यामध्ये तुम्हाला काय शिकलं पाहिजे बघा, याच्यामध्ये तुम्हाला डेऑप्स इंजिनिअरिंग आलं पाहिजे. डेऑप्स इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये तुम्हाला डॉकर नावाचं एक टूल आहे, ते आलं पाहिजे. आणि कुबेरनेटिस नावाचं एक टूल आहे, ते आलं. डॉकर, कुबेरनेटिस अँड सो, राईट? जर तुम्हाला एवढं सगळं जमलं तर तुम्ही 100% जॉबसाठी क्वालिफाईड आहात. ओके, आय प्रॉमिस यू विल गेट अ जॉब, हाय क्वालिटी जॉब. पण कधी? तुम्ही ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक्सपर्ट व्हाल. सगळ्यांना प्रश्न पडेल की सर AI टेक्नॉलॉजी एवढी वाढत चालली, मग AI मध्ये मला अजून शिकायला पाहिजे का, हे शिकायला पाहिजे का, ते शिकायला पाहिजे का? नो नीड. सगळं जर काम तुम्ही करणार असाल, सगळीच प्रकारचे काम, तर मग इंडस्ट्रीला दुसऱ्या एम्प्लॉयची गरज नाही, तुम्ही एकटे करा. आणि ह्युमन बिईंग म्हणून तुम्हाला पॉसिबल आहे का एवढं सगळं करणं? नाही. इंडस्ट्री म्हणते तुम्ही एवढ्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट होऊन या, आम्ही तुम्हाला अडॉप्ट करू. सिंपल आहे सगळ्यांना, कळतंय? मग ह्याच्यामध्ये डेऑप्स इंजिनिअरिंग मध्ये डॉकर, कुबेरनेटिस आणि ह्याच्याबरोबर पॅरलली अजून एक टूल राहिलं, त्याचं नाव आहे गिट आणि गिटहब, राईट? तर एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्यात. आणि ह्याचा रोल काय आहे? यू वॉन्ट टू क्रॅक फर्स्ट IT जॉब. इट कॅन बी जॉब ऑर इंटर्नशिप इन गुड कंपनी ऑल्सो, जिथं तुम्हाला पे केलं जाईल, राईट? अँड दॅट इज वाय युअर विजन इज. येस? सगळेजण माझ्या ह्या वाक्याशी रेझोनेट करतात का, किंवा संमत आहेत का, माझ्या सगळे सोबत आहेत का? येस, चॅटमध्ये मेसेज टाईप करायचं, येस ऑर नो. मी सगळ्यांच्या मेसेजची वाट बघतो. येस ऑर येस. थँक्यू दीपाली, ईशा, थँक्यू. चला बाकीचे सगळेजण. येस, थँक्यू श्रुती. येस. साक्षी, व्हॉट इज युअर ओपिनियन? साक्षी इज देअर? ओके. येस, थँक्यू व्हेरी मच. राईट? तर मेक शुअर की तुम्ही ह्याच्यासाठी एक्स्ट्रीम एफर्ट द्यायला तयार आहात. एफर्ट द्या, 100% जॉब आहे. आज इंजिनियर झालोय म्हणून कोणालाही जॉब मिळणार नाही, लक्षात ठेवा. इंजिनियर भरपूर जण होतात मार्केटला, इंजिनियरचा ढीग लागलाय. आज सकाळी मी एका ठिकाणी अनालिसिस वाचलं, तर दरवर्षी भारतामध्ये 15 ते 20 लाख इंजिनियर बाहेर पडताय. 15 ते 20 लाख इंजिनियर बाहेर पडतात एक दर वर्षाला, राईट? त्याच्यामध्ये तुम्ही मग आयडेंटिफाय झाला पाहिजे. आणि ते आयडेंटिफाय होण्यासाठी तुम्ही एक टेक्नॉलॉजी ही चूज करा आणि ह्या टेक्नॉलॉजीमध्ये मास्टरी मिळवा. आय गॅरंटी यू की तुम्हाला IT मध्ये जॉब मिळणार, राईट? आणि त्यासाठी लागणारे सगळे एफर्ट्स, राईट? सर सगळं सर शिकलो आणि मला जॉब मिळेल का? नाही. याच्यात अजून पुढची गोष्ट आहे की तुम्ही तुमचा प्रोफाईल स्ट्रॉंग केला पाहिजे, राईट? तुमचा प्रोफाईल स्ट्रॉंग झाला, राईट? प्रोफाईल स्ट्रॉंग डेव्हलप केला पाहिजे, राईट? म्हणजे काय? याच्यामध्ये तुम्ही तुमचा प्रोजेक्ट डेव्हलप केले पाहिजे. काही जण त्याला प्रोफाईल म्हणतात, काही जण त्याला पोर्टफोलिओ पण म्हणतात, राईट? ह्याच्यासाठी तुम्ही खूप सारे प्रोजेक्ट केले पाहिजेत. आणि ते सगळं आपण ह्या आपल्या कोर्सवर्क मध्ये करणार आहोत, राईट? येस. एनी क्वेश्चन? येस, काही क्वेश्चन आहेत का? येस. एनी क्वेश्चन इथं पण, राईट? तर इथं पण काही क्वेश्चन नाहीत आपल्याला, आपण पुढे जाऊया. येस, बॅक एंड मध्ये, फ्रंट एंड मध्ये, AI मध्ये, डेऑप्स मध्ये तुम्ही एवढं शिकला की काही राहतच नाही शिकायचं, राईट? हे आपण नेक्स्ट 4 मंथ्स मध्ये टार्गेट करतोय. गरज पडली तर आपण एक्स्ट्रा टाइम पिरियड लावणार आहोत, पण तुम्हाला एवढं हे कम्प्लीट करायचं आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही ओपन करतोय, मी तुम्हाला शेअर केलं होतं बघा इमेज, ह्याच्यामध्ये तुम्हाला आपण आजपासून ही आपली बॅच सुरू होते, मी लिहिलेलं आहे ते सगळं याच्यामध्ये कव्हर होतंय बघा, राईट? याच्यामध्ये सगळे पॉइंट्स आपले कव्हर होतात. येस. याची फीस
फक्त आणि फक्त आपण 30,000 ठेवलेले आहे. आय गॅरंटी यू की इंडस्ट्रीमध्ये ह्या फीज मध्ये कोणीही तुम्हाला शिकवणार नाही. आणि जर कोणी सांगत असेल तर ते तुम्हाला 100% बेस्ट देणार आहेत का हे चेक करून घ्या. राईट. इफ यू पे इट इन वन इन्स्टॉलमेंट देन यू विल गेट 30% ऑफ यू हॅव टू पे ओनली 21,000. ओके. येस, सगळ्यांना क्लिअर आहे इथंपर्यंत? सगळ्या गोष्टी आपण केल्या आहेत. दररोज आपल्या 2 बॅचेस असतील. सकाळी 11ची एक बॅच असेल आणि संध्याकाळी 5ची बॅच असेल. ओके. संध्याकाळी 5 ते 7:30 दररोज 2 तासाच्या बॅच आपल्या होतील. राईट. याच्यामध्ये आपण आता काय करणार आहोत, तर उद्यापासून आपण डायरेक्टली जावा शिकायला सुरुवात नाही करणार आहोत. तर उद्यापासून आपण पहिल्यांदा HTML, CSS, बुटस्ट्रॅप हे शिकणार आहोत. या तिघांना एकत्रित शिकणार आहोत. राईट. HTML, CSS, बुटस्ट्रॅप. ह्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा एखादी वेबसाईट कशी डिझाईन केली जाते याच्या रिलेटेड गोष्टी शिका. राईट. ह्याच्यामध्ये आपण UI UX डेव्हलपर म्हणून बघणार नाही आहोत, तर आपण एक वेबसाईट डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते बघणार आहोत. UI UX साठी आपल्याला अजून काही एक्स्ट्रा टूल शिकावे लागतात आणि त्याच्यामध्ये जर आपण गेलो तर आपण डेव्हलपमेंट कमी आणि आपण डिझायनिंगवर काम करू. राईट. त्यामुळे आपण HTML, CSS, बुटस्ट्रॅपचा वापर करून फ्रंट एंड डेव्हलपमेंट कशी करतात हे बघणार आहोत. राईट. आणि हा जो कोर्स वर्क आहे हे आपल्याकडे किशोर सर म्हणून आहेत, ते तुम्हाला घेतील. राईट. किशोर सर, HTML, CSS, बुटस्ट्रॅप. राईट. त्याच्यानंतर मग नेक्स्ट सब्जेक्ट चालू होतोय आपला जावा स्क्रिप्ट आणि त्याच्यानंतर मग चालू होईल तुमचा रिॲक्ट जेएस. रिॲक्ट जेएस तर हे घेणार आहेत विवेक सर. हे घेतील विवेक सर. तर हे दोघं जण मिळून तुमचा कम्प्लीट फ्रंट एंड पूर्ण करतील. त्यानंतर मग तुमचं चालू होणार आहे जावा म्हणजे कोर जावा. नेक्स्ट चालू होईल डेटाबेस. त्याच्यानंतर मग चालू होईल JDBC. राईट. हे सगळं घेणार आहेत मी स्वतः अभिजित सर. राईट. कोर जावा, MySQL, JDBC. याच्यानंतर मग तुमचा नेक्स्ट पेज चालू होईल ज्याचं नाव आहे स्प्रिंग बूट अँड हायबरनेट. स्प्रिंग बूट अँड हायबरनेट हेही मीच घेतोय. आणि यानंतर मग तुमचं राहतंय गिटहब. ह्या सगळ्या गोष्टी ह्याही कदाचित मीच घेईन असं प्लॅनिंग आहे. ओके. अदर टॉपिक्स अभिजित सर विल. राईट. तर बघितला तर खूप गोष्टी आहेत आपल्या शिकायच्या आहेत. ओके. हे सगळं आपलं प्लॅन आहे. तर सुरुवात आपली उद्यापासून होते आणि उद्याच्या सेशनमध्ये किशोर सर तुमचा सेशन घेतील. राईट. संध्याकाळी 5 वाजता चालू होईल. सगळ्यांना 5 हे टायमिंग कम्फर्टेबल आहे का एकदा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कन्फर्म करा. अदरवाईज 5:30 वी कॅन स्टार्ट. तर किशोर सर तुमचे HTML, CSS, बुटस्ट्रॅप इन डिटेल घेतील. कंपल्सरी सगळ्यांनी असाइनमेंट्स करायचे आहेत. त्याच्यानंतर मग तुमचं विवेक सर चालू करतील पुढे घ्यायला आणि नंतर मी पुढे बी पुन्हा येतोय आणि मी पुन्हा सब्जेक्ट घेईल. सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल तुमचं त्यावेळेला तुम्हाला एका प्लॅटफॉर्मचा ऍक्सेस मिळणार आहे. राईट. तुम्हाला LMS चा आपला प्लॅटफॉर्म आहे त्याचा तुम्हाला ऍक्सेस मिळेल. मी तुम्हाला लॉग इन करतोय. एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. LMS.igaptechnologies.com ज्याचा तुम्हाला लॉंग टर्म साठी ऍक्सेस असेल. याच्यावर तुम्हाला तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड दिला जाईल. ओके. तर मी एकदा माझ्याकडे चेक करतो आणि त्याचं लॉग इन करून तुम्हाला मी दाखवतो. ओके. तर इथं मी एक डमी अकाउंट लॉग इन केलेलं आहे. तिथं जेव्हा तुम्ही लॉग इन करून येताय तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर तुमची सगळी हिस्ट्री आपल्या सिस्टीमवर दिसायला लागेल. तिथं तुमचं नाव दिसतंय. तुम्ही कोणत्या कोर्ससाठी ऍडमिशन घेतला. तर हा जावा फुल स्टॅक युझिंग अँग्युलर नावाचा आपल्याकडे कोर्स होता. आता आपण फक्त रिॲक्ट मध्ये ट्रेनिंग देतोय. तर त्याचा बघा इथं टोटल फी स्ट्रक्चर पण तुम्ही किती फी पे केली तुम्हाला इथं दिसायला लागेल. नेक्स्ट जर तुम्ही गेला त्याच्यावर तुम्हाला दिसायला लागेल कोर्सेस नावाचा ऑप्शन. राईट. त्या कोर्सेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट आम्ही असाइन करू. त्याचे प्रत्येक सब्जेक्टचे रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील. प्रत्येक सब्जेक्टचे रेकॉर्डिंग लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील. बघून झालं तर तुम्ही कम्प्लीट आणि कंटिन्यू करू शकताय. मार्क ॲज कम्प्लीट. आणि जर तुम्ही बघितला तर तुम्हाला प्रिंट सर्टिफिकेट नावाचा ऑप्शन येईल. इथं तुम्ही जर गेला तर तुम्हाला इथं बघायचं सर्टिफिकेट मिळेल. हे तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊ शकता. इथं डाउनलोड नावाचा ऑप्शन आहे आणि डाउनलोड करून तुम्ही ते सर्टिफिकेट
काय करू शकताय, तुम्ही तुमच्या गिटहबला डिस्प्ले करू शकताय, लिंक्डइनला डिस्प्ले करू शकता. त्याच्यानंतर मग नेक्स्ट काय आहे, प्रत्येक सब्जेक्ट तुम्ही असं बघत जाऊ शकता, प्रत्येक सब्जेक्टचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल, विच इज सिम्प्लिफाईड मराठी रेकॉर्डिंग, किंवा काही केसेसमध्ये हिंदी रेकॉर्डिंग असेल, पण मॅक्सिमम इट इज HTML, सॉरी इट इज मराठी. ओके, नेक्स्ट आहे, एक सेकंद फक्त. ओके, नेक्स्ट आहे अकॅडमिक्स नावाचा ऑप्शन. याच्यामध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला इथं दिसायला लागेल की तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये किती टॉपिक्स शिकवले, पॉईंट्स प्रत्येक. इथं जर तुम्ही व्ह्यू केला तिथं तुम्हाला दिसायला लागेल की तुम्ही HTML मध्ये काय काय शिकणार, ते सगळे पॉईंट्स इथं बघायला मिळतील. त्याच्यानंतर सर मला इंटरव्ह्यूला काय काय क्वेश्चन विचारले जातील प्रत्येक सब्जेक्टचे, ते जर बघायचं असेल तर तुम्ही जायचं आणि व्ह्यू नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथं व्ह्यू केला तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला बघायला भेटेल. मॅक्सिमम इंटरव्ह्यू विचारले जाणारे सगळे क्वेश्चन आम्ही इथं भरून ठेवलेले आहेत. राईट, नेक्स्ट काय आहे, याच्यानंतर आपण जरा पुन्हा बॅक म्हणू, आणि इथं बघा तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट. तर जेव्हा जेव्हा एक एक टॉपिक तुमचा संपेल, सब्जेक्ट संपेल, त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही काही टेस्ट असाइन करू, ज्या टेस्ट तुम्ही कधीही देऊ शकता. राईट, ज्या टेस्ट तुम्ही कधीही देऊ शकता. याच्यावर क्लिक केलं तिथे तुम्हाला स्टार्ट बटन येईल, आणि तुम्हाला जसं तुम्ही गेटची परीक्षा देताय तशाच पण तुम्हाला इथं टायमर चालू होईल, आणि तुम्ही प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता. आन्सर देऊन झालं तर तुम्हाला किती पैकी किती मार्क्स पडले ते तुम्हाला दिसतात. इथं व्ह्यू पेपर विथ सोल्युशन म्हटलं तर तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा, तुम्ही क्वेश्चनचा आन्सर दिले किंवा नाही, आणि ते चुकलं होतं, किती बरोबर होतं, काय होतं, हे तुम्हाला इथं सगळं बघायला मिळेल. राईट, तुम्ही अशा पद्धतीने प्रत्येक टेस्ट तुम्ही इथं देऊ शकता. इथं तुमचे आम्ही काही मॉक इंटरव्ह्यू घेऊ. राईट, तर ते मॉक इंटरव्ह्यूचा तुमचा किती स्कोर आहे, तुम्ही कोणत्या ठिकाणी कमी जास्त आहात, त्याची इथं डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळेल. सध्या याचे काही इंटरव्ह्यू झालेले नाहीये, त्यामुळे इथं दिसत नाहीये. अदरवाईज तुम्हाला इथं दिसायला लागेल. याच्यावर क्लिक केला तुम्हाला दिसायला लागेल कोणत्या तारखेला झाला, कोणत्या सब्जेक्टवर झाला, कोणी घेतला, त्याचं रेटिंग काय होतं आणि रिव्ह्यू काय होता, ते सगळं तुम्हाला इथं दिसायला लागेल. नेक्स्ट आहे, इथे तुम्हाला अजून काही ऑप्शन दिसतात सर, ऍप्टिट्यूड चॅलेंजेस, लॉजिक बिल्डिंग चॅलेंज, लिटको. तर तुम्ही ऍप्टिट्यूड चॅलेंजेसवर गेला, तुम्हाला दिसायला लागेल काही ऍप्टिट्यूडचे काही क्वेश्चन्स टाकलेले आहेत, जे प्रॉमिनंट आहेत. 50 क्वेश्चन्स आहेत, तुम्ही याच्यात सॉल्व्ह करू शकता. एवढे सगळे सॉल्व्ह करा, सफिशियंट आहे. अजून काही एक्स्ट्रा सॉल्व्ह करायचं तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे लॉजिक बिल्डिंग चॅलेंजेस. तुम्हाला लॉजिक बिल्डिंग करायचं आहे, जे मी सुरुवातीला बोललो, ते करण्यासाठी लागणारे सगळे क्वेश्चन्स, मॅक्सिमम क्वेश्चन अप टू 100 क्वेश्चन्स याच्यामध्ये भरलेले आहेत. तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला तुमची जी लँग्वेज असेल ती, कोणी जावास्क्रिप्ट मध्ये करेल, कोणी जावा मध्ये करेल, नो प्रॉब्लेम. जेव्हा जेव्हा तुमचं कम्प्लीट होईल तेव्हा तुम्ही तो मार्क ऍज कम्प्लीट करू शकता. त्याच्यामुळे आम्हाला तिकडे तुमचा स्टेटस कळायला लागेल. लास्ट बट नॉट द लिस्ट, बऱ्याच लोकांना सर माझं लॉजिक अजून स्ट्रॉंग करायचं, अजून स्ट्रॉंग करायचं, अजून स्ट्रॉंग करायचं, तर त्यांनी काय करायचं, लिटकोड चॅलेंजेस मध्ये जायचं आहे. आणि लिटकोड चॅलेंजेस मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिला आहे, 2 समचा क्वेश्चन. तर तुम्ही या लिंकवर क्लिक करू शकता. इथे जाऊन तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, आणि तुमच्याकडे तो सॉल्व्ह झाला असेल तर कम्प्लीट मार्क करायचा. राईट, आणि असे किती क्वेश्चन्स आहेत, जवळजवळ 140 क्वेश्चन्स आहेत. तुम्ही एवढे सॉल्व्ह करू शकला, यू आर टू गुड. राईट, तुम्ही एवढे सॉल्व्ह केला, तुम्हाला कोणीही जॉब मिळण्यापासून थांबू शकणार नाही. जॉब मिळण्यापासून थांबू शकणार नाही, आय गॅरंटी दिस. ओके, नेक्स्ट नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट. काय, जर तुमचा अभ्यास झाला, ओके, तुमचा अभ्यास झालाय, ओके, तुमचा एक सब्जेक्ट संपलाय, आणि तुम्हाला चेक करायचं आहे की मला खरोखर किती नॉलेज येते, माझा इंटरव्ह्यू घ्यावा आपल्या ह्या प्लॅटफॉर्मनं, तुम्हाला जर असं वाटत असेल तर काय करायचं आहे, इथे यायचं आणि या बटनावर क्लिक करायचं, क्लिक मी टू प्रॅक्टिस इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. याच्यावर क्लिक केला, आणि मग तुमच्यासमोर खूप सारे सब्जेक्ट्स येतील, जे तुमचे ऑलरेडी सिलेक्टेड सब्जेक्ट्स आहेत ते. आणि त्यानंतर तुम्ही काय करताय, सर माझं एसक्यूएल झालं आहे शिकून, माझं जावास्क्रिप्ट शिकून झालं आहे. तुम्ही 2 सब्जेक्ट शिकून झाले, 2 सब्जेक्ट क्लिक करा, आणि इथं म्हणायचं आहे प्रोसीड अँड आस्क मी क्वेश्चन. याच्यावर क्लिक करायचं आहे, आणि मग तुम्हाला काय होतंय बघा, आपली सिस्टीम तुम्हाला क्वेश्चन विचारायला चालू करतो. हाऊ डू यू रिमूव्ह डुप्लिकेट्स फ्रॉम जावास्क्रिप्ट अरे. एक्झाम्पल आला समोर, ट्राय करा, तुम्हाला सुचतंय का बघा आन्सर. इंटरव्ह्यू सारखा आन्सर द्यायचा प्रयत्न करा, आन्सर रिकॉल करायला चालू करा, विचार करा, इंग्लिशमध्ये आन्सर तयार करायचं स्वतःहून. राईट, आणि ज्याला आन्सर येईल त्याला ते आन्सर बोला. इफ यू फाइंड इट परफेक्ट, नो प्रॉब्लेम. जर तुम्हाला याचा आन्सर माहिती नसेल तर तुम्ही ह्या शो आन्सर या बटनावर क्लिक करा, आणि तुम्हाला इथं खाली वाचायला मिळेल प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर. राईट, मग तुमचा हा क्वेश्चन सॉल्व्ह करून झाला, तुम्हाला वाटलं की आता हा क्वेश्चनवर कॉन्फिडन्स आलाय, ओके, गो फॉर इट. नेक्स्ट क्वेश्चन दाबायचा आहे, नेक्स्ट. मग तुम्हाला हा विचारतोय, व्हॉट आर द कन्व्हेन्शन्स ऑफ नेमिंग अ व्हेरिएबल इन जावा. आन्सर शोधा, नाही सापडलं शो आन्सर करा, नेक्स्ट करा.
टाइप्स ऑफ एरर्स इन जावास्क्रिप्ट नेक्स्ट करा, नेक्स्ट करा, नेक्स्ट करा, नेक्स्ट करा. तर हा काय करतोय तुम्हाला बघा, लँग्वेज टू लँग्वेज एनी रॅन्डम क्वेश्चन येईल. डिफरन्स बिटवीन ट्रंकेट अँड डिलीट सांगा, नेक्स्ट क्वेश्चन. जावास्क्रिप्टचा क्वेश्चन परत नेक्स्ट, जावास्क्रिप्टचा झाला परत गेला, नेक्स्ट करत राहतोय मी. एसक्यूएल चा फॉरेन की म्हणजे काय एसक्यूएल मध्ये, जावास्क्रिप्ट परत. असं काय होईल, सिस्टीम इनडायरेक्टली सगळे दोन सब्जेक्ट तुम्ही जे चूज केलेत त्या दोन सब्जेक्ट मधून तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन द्यायला सांगितलं. आणि दिस इज बेस्ट फीचर ऑफ आवर एलएमएस. जर तुम्ही हे अप्लाय करत बसला, जेव्हा पण रिकामे आहात ओपन करा, क्लिक करत बसा, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. तुम्हाला इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स माहित होतील, गरजच नाही आहे इंटरनेटवर जाऊन इंटरव्ह्यू क्वेश्चन शोधायची, तुम्हाला ह्या एलएमएस प्लॅटफॉर्मवर मिळायला लागेल. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, जेव्हा तुम्ही तुमची फीस भराल त्याला तुमच्या इथं जाऊन काय तुम्हाला करतोय, एनी टाइम तुम्ही जाऊ शकता आणि रिसिप्ट तुमच्या फीची डाउनलोड करून घेऊ शकता. ओके, थोडंसं इंटरनेट स्लो झालेलं आहे आय थिंक. जर तुम्ही इथं फीस पेड मध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला दिसायला लागेल इथं. ओके, रिसिप्ट आम्ही इथं तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन दिलेला नाहीये, पण आम्ही तो ऑन करू किंवा तुम्हाला आम्ही रिसिप्ट पाठवू शकतो. तुम्ही कोणत्या कोणत्या तारखेला तुमची इन्स्टॉलमेंट भरली आहे तुम्हाला हे दिसायला लागेल. राईट. आणि अशा तऱ्हेने तुम्हाला हा एलएमएस प्लॅटफॉर्म ऍक्सेस मिळेल नेक्स्ट 2 इयर्स 3 इयर्स साठी. राईट. तुम्ही हा बघू शकता, याच्यावर तुम्ही टाइम स्पेंड करू शकता आणि तुमचं स्किल सेट स्ट्रॉंग करू शकता. तर अशा तऱ्हेने आपण आजपासून आपली जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट युझिंग रिॲक्ट अँड एआय ही आपण डिक्लेअर करतोय, चालू झालेली आहे. तुम्ही सर्वांनी याच्यासाठी सिरियसली एनरोल करावं असं माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. याचं 100% तुम्हाला बेस्ट आउटपुट येणार ही गॅरंटीड आहे. राईट. प्रत्येक लाईव्ह लेक्चर रेकॉर्ड होईल, त्याचाही तुम्हाला ऍक्सेस मिळेल. प्लस ऑलरेडी रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत जे एलएमएस तुम्हाला ऍक्सेस मिळेल. राईट. तर तुम्ही स्वतःहून तुमचे फ्रेंड्स सर्वांना, मॅक्सिमम लोकांना तुम्ही इंट्रोड्यूस करा, त्यांना सगळ्यांना सांगा की हा कोर्स जॉईन करायला लागतो, कारण ह्याच्यातून तुमचं 100% आउटपुट बेस्ट येणार आहे. राईट. त्याच्यानंतर हा कोर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही मोड मध्ये होणार. तुम्ही तुमचं कॉलेज करून अटेंड करू शकता. संध्याकाळी 5 ची बॅच असते, 5 ते 7:30. सकाळच्या बॅचेस सुद्धा आहेत, 11 ची बॅच, दुपारी 2 ते 4 ची, 2 ते 5 मध्ये सुद्धा बॅचेस असणार आहेत. तुम्ही तुमच्या टाइम फ्रेम नुसार तुम्ही चूज करू शकता कोणती कोणती बॅच जॉईन करायची आहे ती. ऍट द सेम टाइम इट इज गोइंग टू बी ऑनलाईन अँड ऑफलाईन ऑल्सो. सर माझं काही कॉलेज आहे, माझं कॉलेज असल्यामुळं किंवा माझ्या काही इतर इमर्जन्सी गोष्टी आहेत त्याच्यामुळे मला आज मी अटेंड करू शकले नाही, तर त्याचं काय होणार आहे, तर त्याचं प्रत्येक लेक्चर हे तुमचं रेकॉर्ड असेल. रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल केलं जाईल, जे तुम्ही कधीही बघू शकता तुमच्या टाइम फ्रेम नुसार, आणि त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट लेक्चरला अटेंड करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्वाची, जर तुम्ही अभ्यास करणार नसाल तर ही बॅच तुम्ही नाही जॉईन केला तरी चालेल. तुमच्याकडून आम्हाला खूप एफर्टची अपेक्षा आहे. जर तुम्ही तेवढे एफर्ट देऊ शकत असाल, तुम्ही कमिटेड असाल, तरच ही बॅच जॉईन करा. राईट. आणि यानंतर जेव्हा तुम्ही हे कम्प्लीट कराल, त्यानंतर जर काही ओपनिंग समोरून आल्या काही कंपन्यांच्याकडून, तर आम्ही तुम्हाला रेफर करू. बट दॅट इज नॉट कमिटेड की आम्ही तुम्हाला 100% जॉब लावूच असं. पण तुम्हाला आम्ही 100% एम्प्लॉयबल तयार करू, एम्प्लॉयमेंटसाठी तुम्हाला तयार करू, एम्प्लॉयमेंटसाठी तुम्हाला आम्ही हेल्प करू. हे आमच्याकडून तुम्हाला काय म्हणतात, आपण तुम्हाला हे कमिट करतोय. पण ऑब्व्हियसली तुमच्याकडून तुमची एफर्ट्सची गरज आहे, जी तुम्ही खूप द्याल असं मी अपेक्षा करतो. राईट. आणि आज आपण इथं रेकॉर्डिंग थांबवतोय. त्यानंतर काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण या रेकॉर्डिंग मध्ये ठेवणार नाही आहोत, आपण डिस्कस करू आणि मग उद्यापासून आपला सेशन चालू होईल. थँक्यू व्हेरी मच.